नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपलं जे दर महिन्याच्या भविष्याची सिरीज सुरू आहे ना, त्याच्यामध्ये मी परत तुमच्या भेटीला आली आहे. 20 जुलै 2026 ते 19 ऑगस्ट 2026 या एका महिन्यामध्ये सर्व राशी लग्नांसाठी गोचरीचे ग्रह काय करतील म्हणजे राशी भविष्य. त्याच्यात मला तुम्हाला एक वेगळी गोष्ट आधी अशी नमूद करायची आहे की ह्या राशी भविष्यामध्ये काही योग वेगळे होत आहेत ग्रहांचे, शनी, मंगळ आणि शुक्राचे. तर त्याचे काहीतरी वेगळे परिणाम प्रत्येक राशीसाठी स्पेसिफिक दिवसांमध्ये म्हणजे 12 ते 18 ऑगस्टमध्ये दिसणार आहेत. आता फक्त चांगले फक्त वाईट असं काही नसतं. तुमच्या कुंडलीतले ग्रहयोग आणि गोचरीचे ग्रह यांचं कॉम्बिनेशन आपल्या आयुष्यात कायम घडत असतं. पण हे स्पेसिफिक आहे म्हणून हे मला वेगळं सांगायचं आहे. हे सांगताना माझ्या पूर्ण भविष्यामध्ये मी जेव्हा प्रत्येक वयोगटाचं झाल्यानंतर प्रत्येक राशीच्या नक्षत्राला चांगले दिवस कुठले आहेत हे सांगते, त्यानंतर एक मिनिटभर आपण प्रत्येक रास लग्नासाठी या 3 ग्रहांचं गोचर काय विशेष परिणाम देणार आहे हे सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक राशीचं भविष्य शेवटपर्यंत संपूर्ण बघणं आवश्यक आहे. व्हिडिओमध्येच सोडू नका, शेवटपर्यंत बघा आणि माझा अर्थातच चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, हे नेहमीच आहेच. मकर रास, मकर लग्न यांच्यासाठी आपल्या भविष्याच्या सिरीजमधली 20 जुलै ते 19 ऑगस्ट ह्या महिन्यातलं भविष्य बघायचं आहे आपल्याला. मकर रास कशी आहे? स्वतःला सतत पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी कामात गुंतवून ठेवणारी आहे. कोण म्हणतं शनी निगेटिव्ह आहे? या माणसांचा कामसूपणा आणि न्यायप्रियता यामुळे शनी अधिक माणसांचा मनापासूनचा मित्र आहे. बघूया तुम्हाला ग्रह काय सांगतात. जे उद्योजक आहेत मकर राशीचे, दशमेश शुक्र 1 ऑगस्टपासून 9वा होतो आहे. पण बुध कर्केत येईपर्यंत तुमच्यातले कलागुण दिसणार नाहीत. हो, मकर राशीत कलागुण आहेत, कारण शुक्र त्यांचा योगकारक आणि मित्रग्रह आहे. चांगले आर्किटेक्ट, चांगले सिव्हिल इंजिनियर, शुक्र तुमचा मित्र असल्यामुळे खूप क्रिएटिव्हिटी दाखवणारी ही रास आहे. पण तुम्हाला शो नको असतो. शुक्र शो करणारा ग्रह आहे, पण तो तुमच्या राशीचा स्वामी नाही, तर तो मित्र आहे. तो दशमेश आणि पंचमेश असल्यामुळे योगकारक आहे. 16 जुलैपासून रवी जरा काटेकोर झाला आहे सगळ्या करारांबाबत. तुम्ही तर कायमच कायद्याचं पालन करणार आहे, कारण तुमची रास शनीची म्हणजे न्यायाधीशाची आहे. पण गुरुच्या प्रसरण करण्याचा योगाचा थोडा त्रास होईल. या काटेकोर रवीचा गुरु तृतीय आणि लाभाकडे बघतोय आणि शनी राष्ट्राधिपती 3रा आहे. हवी तशी प्रगती तो कामामध्ये करणार आहे. कष्टही खूप पडणार आहेत. मित्रांचं सहकार्य लाभेल, भावंडांचं सहकार्य मिळेल, कारण शुक्र शनीकडे तृतीयामध्ये बघतो. कायद्याची कामं, सरकारी कामं ऑगस्टच्या मध्यामध्ये बुधादित्य योग जो सप्तमात होतोय, रवी बुध एकत्र येऊन तो ही सगळी गोष्टी करणार आहे आणि अगदी अक्कल हुशारीने सरकारी कामं तुम्ही पार पाडाल. शनी हा सरकारचा कारकच आहे, त्यामुळे तुमची हातमिळवणी असतेच. सरकारी लोकांच्या सगळ्या कामांमध्ये तुम्ही खूप जास्त पुढाकार घेऊन आणि खूप इंटरेस्टनी कामं करता, त्यामुळे सरकारी कामामध्ये तुम्ही वाकबगार असता. मागच्या गुरुनी नोकरदारांना प्रमोशन दिलेलं आहे, त्यामुळे वरचं पद तुमच्याकडे आहेच. 6वा मंगळ हा हितशत्रूंशी सामना करेल, तो लाभेश आहे. 24 आणि 25 तारखेला चंद्रमंगळ युती हा लक्ष्मी योग होतो आहे, तो लाभात होतो आहे. पैसा मिळणार आहे तुम्हाला. चंद्र 10वा आहे, तेव्हा तुम्हाला वरिष्ठांकडून शाबासकी पण मिळणार आहे. 2 ऑगस्ट नंतर हा पैशाचा खूप चांगला योग आहे. विद्यार्थ्यांसाठी 8वा शुक्र जुलैमध्ये जो पंचमेश आहे, वेगळ्या विषयामध्ये रुची आहे त्यांना ते शिकायला मिळेल. 8वा रवी केतूबरोबर अचानक काही तब्येतीची अडचण 10 ऑगस्ट नंतर काही काळासाठी आणणार आहे. तब्येतीची अडचण आली तरी तुमच्या कामसूपणामध्ये काही फरक पडत नाही. गृहिणी यांना माहेरचा सपोर्ट चांगला मिळेल. मातुल घराण्याशी संबंध चांगले होतील, कारण षष्ठातला मंगळ 6वा मंगळ आणि ऑगस्टमध्ये चंद्र पण 6वा आलेला आहे मिथुनेमध्ये,
त्याच्यामुळे ह्या चंद्रमंगळ युती षष्ठामध्ये आल्यामुळे या गृहिणींसाठी मातुल घराणं खूप चांगलं साथ देणार आहे. घरामध्ये बदल केलेले असतील मंगळामुळे, त्यात आपल्या स्वतःच्या मनाप्रमाणे अजून जास्त काम करता येईल. कोणत्याही मशीनच्या कामामध्ये तुम्ही रस घ्याल. बऱ्याच गृहिणींना मशीन हाताळायला आवडतं, तसं या तुम्हाला आवडतं. धनिष्ठा हे मशीनचं नक्षत्र, मंगळाचं नक्षत्र आहे तुमचं. धनिष्ठा हे मंगळाचं असल्यामुळे या नक्षत्रातल्या गृहिणींना मशीन आवडतं, तसं या नक्षत्रामधल्या गृहिणींना हाताने वाजवायची वाद्यसुद्धा आवडतात. कारण या धनिष्ठा नक्षत्राचं चिन्हच आहे पखवाज आणि बासरी. परदेशी जाण्यासाठी नोव्हेंबर 25 नंतर 2 महिने गुरु आणि राहू परदेशी नेण्यासाठी सज्ज आहेस. आत्ता त्याच्यासाठी पैशाची जमव करा. गुरु सामाजिक सगळ्या गोष्टींमधनं लाभ देणारच आहे, कारण सप्तमातनं तो लाभाकडे बघतोय. वास्तुयोग याला थोडा अवकाश आहे, किंवा 1 जून 2026च्या आधी जर घर झालेलं आहे तर आता नोव्हेंबरमध्ये तिथे राहायला जाल. कुटुंबासाठी रवी 17 ऑगस्ट नंतर कौटुंबिक वारसाच्या प्रॉपर्टीबद्दल काही पक्के निर्णय घ्यावे का, अशी तो आणणार आहे तुमच्यावरती वेळ. ही स्थिती आणणार आहे. गुरु यामध्ये चांगला योग आणेल, पण जरा थांबा. 20 ते 40 वर्षाच्या लोकांना नोकरीमध्ये लीडरशिपचं काम मिळेल. हितशत्रूंवर विजय मिळवाल. शांतपणे नोकरीतल्या सर्व सुविधा मिळवाल. राहून नोकरीमध्ये बदल केलेला असेल तर तिथे जुळवून घ्याल. जोडीदाराबरोबर चांगले संबंध होतील, कारण गुरु सप्तमात 7वा आलेला आहे. मित्रमंडळीत वाहवा होईल, कारण तो लाभाकडे बघतो आहे, तृतीयाकडे बघतो आहे. मित्र म्हणजे फक्त लाभात नसतात बरं का. तृतीयाकडे बघताना तृतीयातले जे शेजार पाजारी असतात किंवा इतर नातेवाईक असतात, इतर बहीण भाऊ असतात, हे पण मित्रत्वाने वागणारे असतात, हे पण आपले मित्र असू शकतात. तसं लाभामध्ये मित्र असतात. आणि सप्तमस्थानी जोडीदाराचं समानशीले व्यसनेषु सख्यम, आपल्यासारख्या माणसांशी समाजामध्ये असणाऱ्यांशी सख्य होण्याचं हे सप्तमस्थान आहे. त्यामुळे सप्तमातला गुरु सप्तम, तृतीय, एकादश तिघांशी योग आणत असल्यामुळे मित्रमंडळींशी तुमचं खूप छान नातं होणार आहे. 24-25 जुलै मित्रमंडळीमध्ये खूप चांगलं सेलिब्रेशन होईल. मित्रमंडळीमध्ये वाहवा होईल. जोडीदाराबरोबर संबंध चांगले असतील. नातेवाईकांमध्ये खूप तुमच्याबद्दल चांगला बोलबाला होईल. पण 40 ते 60 वयोगटातल्या लोकांसाठी सामाजिक स्तरावर काम करणाऱ्या तुम्ही आहातच मकर राशीचे लोक. इथे चांगल्या संधी कामाच्या हा गुरु आणणार आहे. 1 ऑगस्ट नंतर शुक्र पण 9वा होतोय. बुध 5 ऑगस्टला सप्तमात आला की सुखाचे प्रवास योग येतील. निवृत्त झालेल्यांसाठी हा शुक्र तीर्थक्षेत्री नेईल. 60 ते 90 वयोगटात सिंहेमध्ये रवी आणि केतू 17 ऑगस्ट नंतर तुमची एकूणच कामाची पद्धत बदलणार आहे. कारण थोडे आरोग्याचे प्रश्न तुम्हाला येणार आहेत. रवी 8वा येतोय म्हणून. परमार्थाची आवड तर तुम्हाला आहेच, त्याला वाव मिळेल. उगतच्या उगच इकडून तिकडे फिरण्यापेक्षा ठामपणे एखाद्या नवीन जागी जाऊन काहीतरी आपल्या आवडीचं गूढ ज्ञानाचं काम करावं का, असा विचार होत राहील. 3रा शनी निस्वार्थपणे आध्यात्मिक गोष्टीत पुढाकार घ्यायला संधी पण देणार आहे. त्यामुळे हा शनी, रवी, केतू आणि सप्तमातला गुरु हे सर्वजण मिळून या 60 ते 90 वयोगटातल्या लोकांना त्यांच्या मनासारखं जगायची, त्यांच्या वयाप्रमाणे ज्या गोष्टी कराव्याशा वाटतात त्या आध्यात्मिक गोष्टी करण्याची उत्तम संधी आणणार आहे. चांगलं आहे की नाही तुमच्यासाठी? आता ह्यानंतर आपल्याला बघायचं आहे की मी जे पहिल्यांदा तुम्हाला 3 ग्रहयोगांबद्दल बोललेली आहे, हे मिथुनेमधला मंगळ आणि मीनेमधला शनी आणि कन्येमधला शुक्र, जे तिघही द्विस्वभाव राशीत आलेले आहेत आणि स्वतःच्या राशीत नाही आहेत, एकमेकांशी केंद्रयोग करतायत. आपण बघूया मकर लग्नाला किंवा मकर राशीला हे 3 ग्रहांचे योग नक्की काय देणार आहेत. कारण ते काही एका ठराविक काळामध्ये स्पेसिफिक फळ देणार आहेत, तेच सांगण्याचा माझा जास्त मानस आहे. बघूया. मकर रास आणि मकर लग्नासाठी मकर लग्नाच्या कुंडलीमध्ये तृतीयातला शनी जो मकर राशीला 3रा आहे. मकर लग्नाच्या कुंडलीमध्ये षष्ठात आलेला मंगळ जो मकर राशीला 6वा आहे. आणि मकर राशी लग्नाच्या कुंडलीमध्ये भाग्यामध्ये आलेला शुक्र जो मकर राशीला 9वा आहे. क्रमाने हे 3 जण अतिशय उत्तम आहेत मकर राशीच्या चंद्राला. मग यांचं म्हणणं काय आहे, हे काय विशेष दाखवतात,
या तिघांचा केंद्रयोग आहे आणि नुसताच केंद्रयोग नाही तर शनी मंगळ दोघांची या नीचीच्या शुक्रावर दृष्टी आहे. केंद्रयोगामध्ये मंगळ असल्यामुळे याचा नीचभंग झाला आहे, त्यामुळे या शुक्राची दृष्टी नीचीची पडत नाही जिथे आहे तिथून, पण आहे तिथे नीचीचेच परिणाम देतो. मीडिया, कलाक्षेत्र या सगळ्या क्षेत्रांमध्ये मंगळाची ऊर्जा काम करणार आहे. धन, संपत्ती, भाग्यामध्ये लांबचे तीर्थक्षेत्री प्रवास हे सगळं शुक्र देणार आहे. आणि शनी मंगळ मात्र या शुक्राकडे बघताना सर्व हेतू सफल होऊ देणार नाहीत, काहीतरी अडचणी आणतील. शिस्त आणि ऊर्जेची, पराक्रम आणि सेवा यामधून केंद्रयोग होतोय, म्हणून ते तिघही ग्रह एकमेकावर कुरघोडी करणारे आहेत. अर्थात मकर लग्नाची किंवा मकर राशीच्या माणसांना शुक्र हा मित्र आहे आणि मंगळ हा मित्र नाही, मंगळ हा मारक आहे. पण शनी तर त्यांचा लग्नेश आहे, त्यामुळे या 3 केंद्रयोगांच्या ग्रहांमध्ये शनी आणि शुक्र हे त्यांच्या बाजूचे ग्रह आहेत. इंजिनिअरिंग स्किलमध्ये काम मात्र आपल्याच काही डिझायनिंग क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करता येईल. फक्त सेवाधर्म कराल, फक्त हट्टीपणा करायचा नाही आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. क्रिएटिव्हिटीसाठी लिमिटेशन्स येतील, पण तरीही हा षष्ठात आलेला जो मंगळ आहे 6वा, हा या अडचणींवर मात करणार आहे. 12 ते 18 ऑगस्टमध्ये असं वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला चांगलं आणि थोडंसं संमिश्र आंबट गोड दिवस आहेत. असे असल्याशिवाय आयुष्याची मजा कशी घेता येणार, नाही का? तसंही मकर रास ही 60 वर्षानंतरच परत राहिलेलं लहानपण जगते, त्यामुळे 60 ते 90 वयोगटाच्या लोकांना खूप चांगले आहेत हे सगळे दिवस. कसं वाटलं तुम्हाला भविष्य? ऐकलत का शेवटपर्यंत? म्हणूनच मी सांगितलं होतं की सुरुवातीला मी जे सांगते की हा सगळा ग्रहयोग वेगळा मी शेवट देणारच आहे. आता याशिवाय आपल्याला बघायचं आहे की प्रत्येक नक्षत्रामध्ये या राशीला कसं फळ मिळतं आहे. आपले ह्या राशीमध्ये येणारी जी नक्षत्र आहेत ती आहेत उत्तराषाढा हे रवीचं, श्रवण हे चंद्राचं आणि धनिष्ठा हे मंगळाचं. उत्तराषाढा नक्षत्राला आरोग्यदायी दिवस आहे 29 जुलै, धनयोग करणारा दिवस आहे 30 जुलै, गृहसौख्य देणार आहेत 22 जुलै आणि 10 ऑगस्ट, कष्टसाध्य फळ आहे 24 जुलै, 3 ऑगस्ट, 11 ऑगस्ट. श्रवण नक्षत्राला आरोग्यदायी दिवस आहे 30 जुलै, धनयोग आहे 29 जुलै, 9 ऑगस्ट, गृहसौख्य मिळणार आहे 23 जुलै आणि 2 ऑगस्टला, कष्टसाध्य फळ मिळणार आहे 23 जुलै, 4 ऑगस्ट, 12 ऑगस्ट. धनिष्ठा नक्षत्राला आरोग्यदायी दिवस आहेत 27 जुलै, 9 ऑगस्ट, धनयोग आहे 22 जुलै, 10 ऑगस्ट, गृहसौख्याचे दिवस आहेत 24 जुलै, 3 ऑगस्ट, 11 ऑगस्ट. अचानक धन मिळणार आहे 29 जुलैला आणि आपलं नशीब चांगलं आहे असं वाटणारा दिवस आहे 30 जुलै. हे जे तुम्हाला वेगवेगळं मी प्रत्येक नक्षत्राला वेगळ्या पॉईंटनी सांगितलं, यातला धनयोग जो असतो हा धनयोग हातात घरात बसून हातावरती कोणी काही देत नाही. जेव्हा धनयोग असतो तेव्हा जेवढं काम कराल जास्त तेवढा जास्त पैसा. कष्टसाध्य जेव्हा धनयोग आहे त्यावेळेला तब्येत चांगली ठेवलीत की कितीही कष्ट करू शकता. तुमची रास कष्टाला मागे पुढे पाहत नाही, पृथ्वी तत्वाची रास आहे, जमिनीवर घट्ट पाय रोवलेली. गृहसौख्याचे जे दिवस आहेत त्यावेळेला घरातल्या चांगल्या चांगल्या प्रसंगांची तुम्ही एकत्र जमून मजा घ्याल, लोकांबरोबर घरातल्या आणि नातेवाईकांबरोबर राहाल. नशीब म्हणजे तुमच्या आयुष्यात चांगलं घडणार आहे, त्याच्यामुळे निराश होऊ नका हे सांगणारे हे दिवस असतात. मकर रास शनीची आहे. कधी कधी जेव्हा खूप चांगले ग्रहयोग नाही आहेत तेव्हा मनाला चाटून जातो विचार की मला नशीब नाही का. दरवेळेला होतं असं नाही, कारण दिवस सारखे नसतात ना सगळे. कसं वाटलं माझं भविष्य? तुम्ही मला अभिप्राय कळवा, त्याची मी नेहमीच वाट बघते. माझा चॅनल सबस्क्राईब करा. पुढच्या राशीकडे जाऊया. तोपर्यंत बाय बाय.